तुमच्या शेळीचे पिल्ले माती चाटत आहेत का? तुमची शेळी प्लास्टिकच्या पिशव्या खात आहे का? किंवा ती दूध कमी देत आहे का? किंवा वारंवार बिमार पडत आहे का? तिच्या हाडामध्ये ठिसूळता आहे का? या सर्व गोष्टीवर एकच असं एक इंजेक्शन आहे, ते तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार देऊ शकता. त्याची मी थोडक्यात माहिती देत आहे. उपचार तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. तर टोनोफॉस्फॉन नावाचं जे इंजेक्शन आहे त्याच्यामध्ये कंटेंट बघा, टोल्डेमफॉस नावाचं सोडियम आहे. आणि याचा उपयोग कशामध्ये करतात तर शेळ्यांमध्ये, जनावरांमध्ये फॉस्फरसची कमतरता असेल तेव्हा वापरतात, शेळ्या माझावर येत नसल्यास वापरतात, गर्भाशयाची स्वच्छता नसल्यास वापरतात, प्रजननात समस्या झाल्यावर वापरतात. मिल्क फेवर, जे की आपण म्हणतो की बाबा दूध देणाऱ्या शेळीला, जनावरांना जर ताप आली तर त्याला मिल्क फेवर म्हणतात. तर दूध देणाऱ्या शेळ्यांना ताप आल्यावर हे वापरतात. कॅल्शियम व फॉस्फरसची कमतरता झाल्यामुळे वापरतात. दूध वाढीसाठी मदत होते. स्नायू म्हणजे मांसामध्ये कमजोरपणा आल्यावर वापरतात. हाडामध्ये ठिसूळता आल्यावर किंवा हाडं कमजोर झाल्यास वापरतात. शेळी विल्यानंतर कमजोर होते, ती कमजोरी दूर करण्यासाठी वापरतात. वारंवार आजारी पडत असल्यास वापरतात. गंभीर व जुनाट आजारांवर वापरतात. शेळी चारा कमी खात असल्यास वापरतात. आणि हा महत्त्वाचा पॉईंट, शेळी किंवा शेळीचे पिल्लू माती चाटत असेल, भिंत चाटत असेल, प्लास्टिक खात असेल तर तेव्हा हे तुम्ही इंजेक्शन टोनोफॉस्फॉन नावाचं वापरू शकता. या आजाराला पिका रोग असे म्हणतात. तर आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे ॲनिमिया, म्हणजे रक्ताची कमतरता. शेळीच्या शरीरातील रक्त कमी झाल्यास रक्त वाढीस मदत करते, अशक्तपणा दूर करते. शेळी लंगडत असेल, उठण्या बसण्यास त्रास होत असल्यास वापरतात. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे शेळीच्या लघवीमध्ये कलर बदल झाल्यास वापरतात. किती द्यावे तर वय वजनानुसार द्यावे. 1 ml ते 3 ml पर्यंत. कसे देतात तर इंट्रामस्क्युलर IM म्हणजे मांसामध्ये पण देतात, आणि IV म्हणजे इंट्राव्हेनस म्हणजे नसामध्ये पण देतात. सबकट म्हणजेच SC म्हणजे चमडी खाली पण देतात. 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवावे. सूचना, वरील सर्व माहिती मी माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार देत आहे. उपचार तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करा. धन्यवाद.